मधल्या ब्रेकमध्ये आता आपण करूया एक छोटासा कृतज्ञता सत्कार सोहळा। या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन शिक्षक भरती या शासनमान्य संघटनेचे पदाधिकारी यांचा आगमन झालेला आहे। मी सन्माननीय राजेशजी सामंत सर यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करावा। सर्वप्रथम येतात श्री संजयजी वेतुरेकर सर, प्रमुख कार्यवाह महाराष्ट्र राज्य यांचा संस्था आणि विद्यालयाच्या वतीने आम्ही सत्कार करत आहोत। यानंतर शिक्षक भरती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी आळेकर सर यांचा सत्कार करावा अशी विनंती करत आहे। सन्माननीय अवधूतजी रेगे सर यांना विनंती आहे की त्यांनी आळेकर सरांना सन्मानित करावं। यानंतर सी डी चव्हाण सर, राज्य प्रतिनिधी शिक्षक भरती यांना सन्मानित करावं असे मी केळकर सर यांना विनंती करत आहे। श्री सी डी चव्हाण सर, राज्य प्रतिनिधी शिक्षक भरती। यानंतर मी महेशजी ठाकूर सरांना विनंती करत आहे की सन्माननीय समीरजी परब, जिल्हा सचिव शिक्षक भरती यांना त्यांनी सन्मानित करावयाचं आहे। श्री मळेकर सर यांना विनंती आहे की यानंतर त्यांनी सन्माननीय वाणिज्यिक शिक्षक भरती कुडाळ तालुकाध्यक्ष यांना सन्मानित करायचं आहे। धन्यवाद सर। सन्माननीय माणिकजी पवार सर यांना सन्मानित करावं अशी मळेकर सर यांना विनंती करत आहे। क्रमांक 4च्या महिलांच्या सामन्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार प्रकाशाच्या बालवडकर पुणे महिला संघ विरुद्ध स्वराज्य रत्नागिरी। सन्माननीय विश्वनाथ कोलकर सर यांना सन्मानित करावं अशी मी राजेशजी सामंत सर यांना विनंती करत आहे। सन्माननीय विश्वनाथ कोलकर सर यांना सन्मानित करावं अशी मी राजेशजी सामंत सर पारसी बँकचे हे शाखाधिकारी आहेत आणि या विद्यालयाचे सक्रिय माजी विद्यार्थी आहेत। मी राजेशजी सामंत सरांना विनंती करत आहे की त्यांनी सन्माननीय सुभाषजी चौधरी साहेब यांना सन्मानित करावं। राजेश सामंत सर, आपण सुभाषजी चौधरी साहेब यांना सन्मानित करावं।
क्रीडा क्रमांक 4 वर महिलांच्या कार्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार प्रकाशाच्या बालवडकर महिला संघ पुणे विरुद्ध स्वराज्य रत्नागिरी. व्यवस्थापक प्रकाशाच्या बालवडकर स्वराज्य. आपण आपले खेळाडू पूर्ण सर्वेक्षण क्रीडा क्रमांक 4 वर उपस्थित करा. मी दत्ता सरगावकर सरांना विनंती करते की त्यांनी समाधान परब सर माजी चेअरमन यांना सन्मानित करावं. तिसरा आणि अंतिम पुकार पुरुष गटाच्या सामन्यासाठी क्रीडा क्रमांक 3 साठी तिसरा आणि अंतिम पुकार आत्माराम क्रीडा मंडळ डोंबिवली विरुद्ध संघर्ष कोचरा. तिसरा आणि अंतिम पुकार आत्माराम डोंबिवली संघर्ष कोचरा. आपण आपला क्रीडा क्रमांक 3 वर संघनायक आपण आपले खेळाडू पूर्ण सर्वेक्षण क्रीडा क्रमांक 3 वर उपस्थित करायचे. मी साळगावकर सरांना विनंती करते की सिंधू युवा रनचे ओंकार पराडकर सर सावंतवाडी अल्ट्रा रनर यांना त्यांनी सन्मानित करावं. आतापर्यंत 5 वर्षात 13,000 किलोमीटर एवढं अंतर त्यांनी धावून पूर्ण केलं आहे आणि साऊथ आफ्रिकेमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात जुन्या आणि मोठी कॉम्रेड मॅरेथॉन त्यांनी पूर्ण केलेली आहे. सन्माननीय ओंकार पराडकर सर सावंतवाडी. मी सन्माननीय दीपक पाटकर सर यांना विनंती करते की त्यांनी विकासभाई गवंडे यांना सन्मानित करावं. धन्यवाद सर. सरपंच काशीनाथ म्हात्रे, पंच रोहित मोर्डेकर, पंच अविनाश काळके, गुणलेखक संभाजी गावडे, सहाय्यक गुणलेखक महेश जाधव, विशाल पारकर, तिथी तळाई, पंकज राणे व बदलवर संतोष भारतीय नामदार. सामन्याची विनंती आहे आपण क्रीडा क्रमांक 3 वर उपस्थित आहे, 4 वर उपस्थित आहे. काशीनाथ म्हात्रे, रोहित मोर्डेकर, अविनाश काळके, संभाजी गावडे, महेश जाधव, विशाल पारकर, पंकज राणे, संतोष भारती. क्रमांक 3 वर आत्माराम डोंबिवली संघर्ष कोचरा.
अजूनही आपले सर्व क्रीडा क्रमांक कृपया सहकार्य करा. आत्माराम डोंबिवली संघर्ष पोहोचला. नमस्कार. या ठिकाणी उपस्थित सर्व प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा नम्र आवाहन. या ठिकाणी आमच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न होत आहे. उपस्थित प्रेक्षकांना एक नम्र आवाहन आहे की या स्पर्धेसाठी आपणास देणगी द्यायची असेल तर आमच्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. हे कार्यालय आमच्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या नजीकच आहे. या भव्य सोहळ्याला जर आपल्याला आर्थिक सहकार्य करायचं असेल तर कृपया व्यासपीठाशी संपर्क साधावा अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे. सन्माननीय केरकर सर यांना विनंती आहे. सन्माननीय राजेशजी सामंत सर यांना विनंती आहे की शिक्षक भरतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि व्यासपीठावरील मान्यवरांना त्यांनी पुढच्या सामन्याच्या ठिकाणी परेडसाठी ओळख परेडसाठी घेऊन जायचं आहे. कृपया सर्व मान्यवरांनी कृपया मैदान क्रमांक 4 वर जायचं आहे अशी मी त्यांना विनंती करीत आहे. आपण बोलायला पुढे चालण्यासाठी मी मान्यवरांना ओळख करून देण्यासाठी मैदान क्रमांक 4 मैदान क्रमांक 4 वर आता पुढच्या सामन्याचा